असं स्टँड आणलं असं ठेवलं. हे सगळं प्लास्टिकचे, हे सगळं काढायचे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी काढेल. इटाचा माठ, नवीन माठ आणला त्या दिवशी 230 रुपये घेतले आणि त्याच्यावरच मडकं 30 रुपये. कारण पाणी जातो तर कमी पाणी पडतं ना दिवसभर. संध्याकाळचं पाणी येतं 6 वाजता. हे असं इकडं असा लुक दिसतं. हे बघा, हे असं स्टँड लावले मी. सगळ्यांनी स्टँडला खूप हे केलं, छान केलं, लाईट केली. ते काय नाही, नुसतं दोन बाजूला हे दोन बाजूला आहे, त्याच्यामध्ये नुसतं फटका बसवायचा. 2 स्टँड किती वजन बसतं, फक्त बॅलन्स व्यवस्थित लावायचं. तर इथे सगळे भरणे वगैरे आहेत काचेचे. हे आहे काचेचं, हे सगळे काचेचे. हे थोडं प्लास्टिकचं आहे. ते मी ह्याला घेतलं होतं, संक्रांतीला वाटायला घेतलं होतं, त्यातले राहिलेले. हे मिसळ आहे, ह्यात टोस्ट भुगा राहिलेला आहे. असं भांडी वगैरे सगळं झाले. मी बाहेर चालू तुम्हाला झाडं दाखवते ना. ते वगैरे मनी प्लॅन्ट तिकडे रियाज खेळतो ना, गेम, त्याचा आवाज येतो, इग्नोर करा. हे बघा, हा मनी प्लॅन्ट कुठे गेला तो. आणि लावायचं स्टँड मागून येतो. आता कुठे जागा येते तुम्हाला मी दाखवते. असं इकडे झाडं काही नाही, फक्त पाणी व्यवस्थित घालायचं, फक्त झाडांची काळजी घ्यायची, बाकी काही नाही. एस इथे लावलेलं हे मी आणलं आहे फळी लावायसाठी. 2 आहेत अशा. दुसरं एक आणलं पण ते मला आवडलं नाही. अजून एक आहे. आता हे कुठे झाडं बसतात ते तुम्हाला. आणि हे कधी असं दिलं ना बाळा तुला, पेपरवर आहे ना. मला 2 नाही, मला रियांचं सारखं चालू असतं खाणं. काही नाही मागायचं बाळा. ठीक आहे, सॉरी. इकडे असं दोघे भांडायचं आणि दिवसभर चलत असतो रियांची. गाइस, मैं बहुत कम टाइम खेलता, ये बहुत सारे मोबाइल चलाता. काय करताय तू? काय काम करताय तू? काम काय काय आज केलं? काय अभ्यास केला? मराठी केलं, हिंदी केलं. आणि तुला मार्क कसे पडले? मला मार्क छान पडले. मला प्रो भेटला. ठीक आहे, चला आता मी स्वयंपाकाला लागते. तू काय स्वयंपाक करते रियांशला? बघा, आता कपडे वाळत घातले, दोरीवर करायचे. अशी कपडे वाळत घालते झाडं अशी. सकाळचा लोक तरी 12 वाजले. रियाज मस्त चॉकलेट खातो. इकडचा असा लोक आहे, हे झाडांचा असा लोक आहे. हे बघा, हवी होते चढला. ओढू नये ते बाळा. हे असं हे बघ, यांचा मी रोज अभ्यास घेते. ते पुस्तक आणलं त्याशी मी मराठी. एकदम भारी बनवती आई. काय भारी बनवते? जेवण सांग. आज तुम्हाला काय करायची भाजी? चला परत भेटू. हाय, चला आंघोळ झाली, देवपूजा पण झाली माझी. मेकअप नाही करत मी, मला मेकअप नाही आवडत. आंघोळ झाली की लगेच देवपूजा करत असते मी. आणि हे बघा, तुम्हाला देव दाखवते. देवपूजा आंघोळ झाली की अगोदर देवपूजा करते, नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. उशीर झाला मला स्वयंपाकाला, 12 सव्वा 12 झाले. ह्यांना अंडी करणार आहे रस्सा. मला आहे मिसळपाव खाणार आहे. अंडी उकळून घातली, फोडायची. चला परत भेटू. अंड्याचा रस्सा आणि 2-3 पोळ्या. मला मिसळ आहे, मिसळ टाकली, शिजत झाली आहे मिसळ. ओ बालू, यांचा थोडा अभ्यास घेतला मराठीचा. मराठीचं लहान मुलांना समजत नाही ना, म्हणजे शिकवतात
स्कूलमध्ये, पण आपण जसं शिकवतो तसं नाही शिकत ना. आपण शिकवलं छान मार्क पडले मराठी, एक ग्रेड मिळाले. आता इंग्लिशमध्ये पण चांगलं मिळालं. आणि मुलांना काही ग्रेटच असतं, आपल्यासारखं मार्क नव्हतं. आपल्याला कसं 100 की 90 80 अशी मिळायची, तसं मी आता ग्रेड देतात. ए ग्रेड, बी, सी. ए आणि बी असेल तर पोरांना बरं वाटतं. सी वगैरे पडले की पोरं शिकतात, नाही पडत सी वगैरे. छान मार्क वगैरे. काल त्याला छोटंसं केक आणून दिलं, सेलिब्रेशन केलं काल. छान वाटतं त्यांना. रात्रीचं लाईट बंद वगैरे करून त्याला आतून बोलवलं, केक मागवला होता छोटासा, मेणबत्त्या वगैरे लावून. छान वाटतं. आता मी इथं हे लावलं, स्टँड लावलं. स्टँड लावल्यामुळे मला काही मोबाईल नाही पकडलं तरी चालतं. चला परत भेटू आपण. स्वयंपाक करतो तर मी. कसा वाटतो हा गाऊन? कोणाला अजिबात आवडत नाही हा गाऊन. सकाळी लवकर उठायला लागतं मला, 6 वाजता उठायला लागतं. योगाला 7 वाजता जायला लागतं. 7 ते 8 योगा आहे. मग आल्यानंतर नाश्ता वगैरे, झाडू भांडी फरशी सगळं होतं, कपडे वगैरे सगळं होतं. आणि मग आता 12 वाजता 1 वाजता जेवण करतात, 12:30 1 वाजता. तोपर्यंत माझं होऊन जातं गरम गरम. तुम्हाला तर मी दाखवलं, गरम गरमच सगळं स्वयंपाक असतो. जवळचं दिसतं मला, लांबचं पेपर असताना दिसत नाही, मी चष्मा लावत असतो. ठीक आहे, चला भेटू परत असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. काल व्हिडिओ मी दाखवला होता मुलाचा, हॅपी बर्थडेचा, पण ते येत नाही ना ह्याच्यामध्ये, कॅमेऱ्यामध्ये. माझा पहिला पण एक व्हिडिओ होता, म्हणजे एक हे केलं होतं मी. चॅनल खूप छान चाललं होतं माझं चॅनलचं. वेगळंच होतं चॅनलचं नाव, पण त्यात मी सुनंदा शेलारे माझं नाव आहे चॅनलवर, सुनीता. हाय सगळ्यांना. तो त्यात तर माझ्या सबस्क्राईब माझे 500 होऊन गेले होते. पण एकच असं नातेवाईकांनी हे केलं होतं, मेसेज टाकला होता असं, म्हणजे सबस्क्राईब केलं होतं पण मेसेज असा टाकला होता, काय म्हणतो तुम्ही, म्हणजे छान नव्हता, एकदम खराब होता. ते मुलांनी पाहिलं, त्याच्यामुळे माझं सगळं चॅनल आम्ही स्वतःहून डिलीट केलं. मग आता हे मी काढलं चॅनल, कुणालाच माहीत नाही. रियांशला वगैरे माहिती आहे, रियांशचंच नाव आहे RE, री आणि सू, रेसू 1990 असं चॅनलचं. ते दिवसभर चिकटलेलं असतं असं. आणि जे आवडतं ते पदार्थ करत असते. चला बाय.